मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आता आम्ही चाललोय आज गोकर्णाला. आम्ही निघालेलो आम्ही, अजून बाकीचे येतात मागणं. आता गोकर्ण इथनं 350-400 किलोमीटर ना, कोल्हापूरपासनं 350 किलोमीटर काहीतरी आहे. आणि 7 तासाचा प्रवास आहे, पूर्ण 7 तास. गाडी इथं लावली पुढं. तर बघू आता काय होतंय, भेटू. कॉन्शियस लोक या टायमाला उठून पळायला जाता बघा. आम्ही भलतेच कॉन्शियस. आम्ही चाललोय ट्रिपला. मस्त झालं पण आपलं आता. चलो है ना, चलो गोकर्ण. आपण तिघच कर पुढं आलोय, पण बाकीचे येत आहेत आवरून येत आहेत. किती वाजले टाइम सांग? 5:30 वाजता निघालोय बघा. बोलाव गाडी कोणी. हा बघा, हा कोण आहे? 10 आहे, तू आहे का? येस. काय म्हणणं आहे राहुल? झोप येते का? झोप येते का? झोप आल्यावर कसं चालू वाटतं मग. गोकर्णाला भेटायचं का डायरेक्ट? मधलं ह्यांना काहीच नाही दाखवायचं का? हे आताच कर्नाटकमध्ये एंट्री झालेली या प्रकारे. आता तरी 300-350 किलोमीटर आहेच आम्हाला जायला. व्ह्यू चेक करा फक्त. मित्रांनो, टोल नाका आलेला आहे या प्रकारे, आणि आम्ही जस्ट कर्नाटकमध्ये आता एंट्री घेऊ. येस, आलो आम्ही आता कर्नाटकमध्ये बॉर्डरवर. थोड्याच वेळेत म्हणजे बॉर्डरवरच आहे आता डायरेक्ट. पण माहित नाही टोल नाका लागला आपल्याला. वे टू गोकर्णा. कुठला? कोगनोली. 5 नंबर राहूत 5 नंबरला हे काय 4 नंबर पण मोकळं जाऊ दे. त्याला नाही लिहिले नाही याच्यावर. मित्रांनो, कर्नाटकमध्ये आम्ही आलेलो आहे. आम्हाला हे विमान घ्यायला आलेले आहे. गोकर्णाला आम्हाला टेण्यापासून जाणार बघा आता. तर त्याचे दात दिसतील बघा त्याच्यावर. चल, थांबू नको गाडी. राहू जरा तुझं दाखव ना, म्हण ना. नमस्कार. महाराष्ट्राचा एक्का म्हण ना. त्याला त्याने हात लावला. बोलच ना महाराष्ट्राचा एक्का आहे मी. कोण काय? गुल्लेवाडीचा सरपंच राहू जैन मले. आजऱ्याचे माजी पौर वट्टमवार. रोहित वट्टमवार. आळंदीचे देवभूमीचे डायरेक्ट अध्यक्ष, ट्रस्टचे अध्यक्ष. आळंदीला जायचं असेल, दर्शन कोणाला हवं असेल, डायरेक्ट इकडे 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 खाली आलो आपण. दुकानचं नाव सांगू काय? फिरोरीचं दुकान माऊली बंधू. वट्टमवार बंधू दुकान आपटायचे. टू विजिट सब्सक्राइब बाद में करो, लेकिन उसके दुकान में विजिट करो. फिरोचं व्यक्त करा तर कसं वाटतं आपण कुठे चाललोय? कसं चालली ट्रिप? पहिल्यांदा चाललोय मित्रांसोबत एवढं लांब. कसं वाटतं? आणि दर्शन पण खूप छान झालं. फक्त काय नाही सांगायची कधी पोहोचलो, नुसतं एवढाच सांगत राहतो. तिथं पोहोचल्यानंतर किती महाद्वार आहे ते, किती सालापासून ते मंदिर बांधलं नाही. मी फक्त याची मनोगत वगैरे माझी चौक काढायला लागलाय. पण तो जो मुद्दा एकदम मी टाकणार नाही, लक्षात ठेव बाबा. सजेशन देत जा ना की व्लॉगिंग कसं करायचं. हो यस. बाकी इक्विपमेंट वर भरपूर खर्च होतो, कंटेंट वर तेवढा जरा एफर्ट टाकणं गरजेचं आहे. बस तुम्ही पण सजेशन द्या. धन्यवाद. कंटेंट मध्ये लागते महत्वाचं.
तोंडाला ऊन नाही लागलं पाहिजे मग मी त्याला म्हणलं सनस्क्रीन लावायची ना मग ऊन लागतंय तरी पण. मला एक सांग ना, त्याचा सनस्क्रीनचा उपयोग होईल का रे? एक नंबर. तू काय असतो लाव लाव तू टावेल लाव. ते जुना काळातला तू गद नाही. हा कधी कधी बांधला होता 1900. ते गेले बांधून आणि मग ते राहिले त्यांच्या. पूल बघा मित्रांनो, खरं क्वालिटी त्याला इथं रेल्वे न्यायची होती पण ती गेली नाही. म्हणजे सिनरी एवढी क्वालिटी आहे ना, बघा शकता तुम्ही. काम तर जोरात काम चालू आहे, जोरात. नाही ते कर्नाटक ग्रीन आहे ना रे, म्हणून त्यांनी ग्रीन कलर लावला डायरेक्ट. हरियाली पाण्याचा भाग. हरियाली आहे ना म्हणून. का असतोय तू पण हरियाली म्हणलं तर FC आहे. तिकडेच येतो अजून. तू कुठे? बाजूचीच गल्ली आहे कर्नाटक. इथं थांबलो होतो, जरा ब्रेक घेतला होता आम्ही. आणि आमचा एक माणूस बघा कधी नाश्त्याचे पिशव्या घेऊन येतोय. कसा पळतोय. जायला फक्त 5 मिनिटं सांगितलं होते त्याला, पण त्यांनी कमीत कमी 10-15 मिनिटं घालवलेत. अर्धा तास गेलाय बघा. आणि घेऊन का आलाय? कुरकुरे आणि चिप्स. हा नाश्ता. नाश्ता म्हणजे गाडीत खायला काहीतरी नव्हतं म्हणून. फक्त अर्धा तास गेला, अर्धा तास. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी. वॉल्टन स्कूल ऑफ मॅनेजमेंट. वॉल्टर व्हाईटच बॅनर. माहित नाही काय होतं, पण लय क्वालिटी होतं दिसायला. का रे? दिसल परत क्वालिटी. व्ह्यू तर लय भारी आहेत राव इथले. रोड लय क्वालिटी. रोडचा नाद काय म्हणला? काय नाही डिझनीच्या ह्याच्यासारखं का? तू लहानच आहे अजून. तू बारबीज बघ. है ना? बिस्किट हा बघ बिस्किट बघ. बघायला लावलं गुलाबी घालून आलं. काय रे वाटतं? काय पण बोल, पण एक नंबर होतो, एक नंबर आहे. काय कळ ना काय. जे काय असू माहित नाही काय, पण एक नंबर आहे. आणि हायवेचा रोड. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा. आणि हायवे एवढा खतरनाक आहे ना, एक भारी क्लासिक road. स्मूथ चालली आहे गाडी, स्मूथ. इकडं पण आहे हॉटेल बघा. काय आहे ते, हॉटेल आहे का काय? कंपनी का शोरूम है. शोरूम कुछ तो भी है, लेकिन है कुछ तो है, पर बहुत भारी आहे आणि बहुत खतरनाक आहे. आयडी परत एकदा CNG भरायला थांबलो आम्ही. हे कुठलं गाव आहे म्हणलं? हे दरवड. दरवड गाव आहे. इथे CNG भरायला थांबलोय. लोकेशन एवढ्या क्वालिटी आहेत ना, म्हणजे व्ह्यूचा कोण असं हेच नाही करू शकत, एवढं क्वालिटी आहे. CNG बघू किती भरते आता. हे काय मुलं बघतीलच, पण व्ह्यू म्हणजे व्ह्यू आहे. क्वालिटी एकदम क्वालिटी व्ह्यू आहे. काय तोडच नाही कुठं. काय राऊत, पण एवढा भारी सगळं. तुम्हाला कसं वाटलं रोड का हायवे कसा होता? का रे? रोड एक नंबर होता. एक नंबर. अजून 4 चांद लावत होती. चांद तर म्हणून हिरव्या बसा जागा येत होते. जाऊ दे आता मुद्दा, आता तो मुद्दा नको काढा. ठरलं तर 5 पैकी 4.5ची रेट. ए हा 4.5ची तर 4-4.5ची रेटिंग राऊतला. एकदम नाही 5 नाही म्हणता येणार. 4.5ची रेटिंग देऊन टाकू. नाही आधीच्या एका वेट एन्जॉयच्या ब्लॉग मध्ये बी असंच आहे. आम्ही अर्धा रेटिंग त्याला का नाही दिला, ते मग जरा कलरचा डिफरन्स पडतो. नाही का वर हा, तो डायरेक्ट हव्यात जाऊन बसतो. मग त्याची गाडी 120 वरून 140 ला जाते. आणि हा तिसरा टोल नाका आहे ना. हा, आणि हा तिसरा टोल नाका. आधी आपण हाय करून पाहू द्या काय हाय करतात. नमस्कार. हे केला एक
जरा रे राऊत भाऊंचा राऊत एक्का कुठला एक्का होता जा घे ना जरा गाडी पुढं संगमनेरचा एक्का हो गुलेवाडी जाऊ दे जरा पुढं पुढं घे अरे पण उघडतच नाही रिएक्शन नाही दिलं तर त्याला माहिती काय तू घेतली का त्याची बघितले ना किती घेतले 115 घेतले होय 115. मागचे 2 टोल तर स्वस्त घेतले होते कर्नाटकाची केळी बघ ए कर्नाटकची केळी कुठे तर काय कर्नाटकची केळी खात तो ए हळू काय बघायचं होतं हे बघायचं होतं आम्हाला हे एवढं बघण्यासाठी स्पीड किती होती 140 सफारीला टक्कर दिली सफारीला आजच्या पेट्रोलला घोडा लावलाय सफारीला आली उबली चष्मा घातल्यावर काय नसतं ना रे. उभं ना हे हा टोल आहे का उबली किती टोल आले आपल्याला हा ना किती झाडे लावले अशोकाचे सगळे. आपण प्रत्येक टोलचे पण व्हिडिओ घेतले हा ना घे ना घे ना आता इथे यायला नमस्कार हुबली करू. हुबली पण सगळ्यांना आम्ही नमस्कार करत जाणार आहे तर मग आपला अपमान होईल. तिला पण पाहिजे नाही का काय पाहिजे रिएक्शन काय पाहिजे राऊतला रिएक्शन पाहिजे हे पण बोलतो काय नाही पाहिजे पाहिजे हे त्यांना का बरं उन्हात ठेवलंय स्वामी त्यांना ए थांब ना त्यांच्या काय टाकू नमस्कार चलिए यावेळेस नाही घे पुढं पुढे गेले गाण झाला मागेल म्हणते ते तलाव आहे ते तलाव आहे का कोणता लेक आहे आलं रे आलं लुंगी बाबा काय माझ्या व्हॉट्सअपला ठेव बरं स्टेटस तर ठेवतो तेवढं काय ती सावली बाबा रोडले गाणे हरिश्चंद्र रस्ता बघितलाय का रस्ता मेसेज गेला आम्ही इथं थांबलोय आज हे मंदिर बघायला रस्त्याच्या मध्येच ह्याचा आळस बघा आणि रस्ता तर एक नंबर क्वालिटी आहे फुल क्वालिटी आहे पण आम्ही इथं आलोय मंदिरापाशी थांबलो एक ब्रेक घेतला छोटा आणि याला काय हाऊस आली लिंबाव चढायची माहित नाही तुला देणार आहे तुला बक्षीस देणार चॅलेंज दिले त्याला बक्षीस काय मी काढणार. हे याला बक्षीस देऊ चढ तू झाड तुटल्यावरती झाडाची जबाबदारी झाडाची नाव रे दिलीच शेवटी नाही का काय तू बोलायच तसं लावतोय राव चढ ना चल बक्षीस सांगा मग बक्षीस देतो चल 100 रुपये सत्यम याचं काय सत्यम काळेकडनं जेवण चल 100 रुपये बक्षीस चढ लवकर जाऊ दे मग हे फक्त बोलण्यापुरते ते कार्यकर्ते काय बरोबर हे आपला टेन आहे असं चढण रे चढ बरं टॅन्या ए चढ चल झाड तरी चढ काय झालं राऊत कारण यार किती खुश आहे आपण आहे ना तू खुश आहे का तुझ्या जिंदगीत मिनिटाला रील सापडून पाठवतो सेल्फ डाऊट सेल्फ डाऊटची पण काय म्हणून रे राऊत काय झालं सेल्फ डाऊट काय तू हात काय करत होता असा हात पॅन्ट कवर घेतली आता पाहिजे व्हायचे मला हा का प्रॉपर मार्केट मध्ये आलो आता आम्ही सगळे कन्नडच आहेत कन्नड कोणीच नाव बिव इथले लोक लय रागीट आहेत पण रागीट म्हणजे एकदम असे एरोगन टाईप आहेत भांगार आहेत एवढे काही नाही जागा फक्त क्वालिटी इथली राऊतला काय नमस्कार नाही केला हा ना तुला केला का उर्मट लोक केलंच नाही ना मस्त आले तिथले लोक थोडेसे सॉरी टू साऊथ इंडियन सबस्क्रायबर्स व्ह्यू दाखवतो मित्रांनो तेवढा व्ह्यू बघा तुम्ही फक्त क्वालिटी व्ह्यू का नाही राहू दे पूर्ण हिरवं 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 थंडगार वातावरण खरं कसं वाटतं इकडे येऊन
क्वालिटी एकदम भारी, नुसतं वातावरण, झाडे बिडे इतके बेकार भारी, हिरवळ सर्व काय हेच नाही, पुढे वाहायला आम्हाला दिसलंच नाही. एवढं पाऊस बी अजून सुरू झालेला तरी फुल ग्रीनरी फुल. मित्रांनो आम्हाला एक रस्ता दिसलेला आहे इकडं आज, आम्ही तिथे जायचा प्रयत्न करतोय आता. खूप भारी. जाईल 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 पिंचर नको आहे बघ. जाऊ दे रे. हा रोड आहे बघा. वसाट पडलाय वसाट. हे काय दिसलंय? रोड बघा बाकीचं नाही. रोडवर लक्ष द्या तुम्ही. काय फोटो बिटो आणि इकडे क्वालिटी. व्ह्यू तर एक नंबर व्ह्यू, एक नंबर व्ह्यू आहे. पिक्चर रोड का जातो, विचार बरं कुठे जातो हा रोड. विचार लवकर, त्यांना विचार ना, ते थांबले. ते सगळे हे आपल्याला रस्ता आहे. ये रोड कहाँ पे जाता है? बेलुंदकुरे गाव आहे का? बहुत अंदर है क्या वो? कितना? 2 किलोमीटर आहे. ठीक आहे, ओके, थँक्यू. चल वळून घेऊ. झालं काय हेच विचारायचं होतं म्हणून. त्या बाईची बाई भिली बिचारी. आत घाल ना. जागा होती राहू तिथे जायला. एक होती राऊत करत. इकडं बी एक शॉट झाला असता. फुल पुष्प आहे बरं का, फुल 3ची शूटिंग चालू इथं. रिव्हील झाडावर बसल्या बाजूला. पुष्पा 3ची शूटिंग चालू आहे मित्रांनो इथं. 3 ना, सॉरी पुष्पा 2 नाही, 3 शूट झालाय. काय ना, ही पुष्पा 3ची गाडी आली. ती पण घेऊन चालली. टिंबर डिपार्टमेंट. नाही ती टोपरून चालली. शूटिंगचा पार्ट चालू आहे इकडे, सीन चालू आहे. या ना के झाडवर करतात ते. पुढं 5-4-5. तू काय मूर्ख आहे? मी म्हणलं गोकर्णात, मला सांग तू गोकर्णात. तू मला म्हणलं गोकर्णात आहे 400 एम. गोकर्णात आहे ना, मग ते बोल ना. ते 21 किलोमीटर आहे. ठीक आहे, तर पेट्रोल जायला. गोकर्णात 4 आहे, 4. सीएनजी का? गोकर्णात नको लोड घेऊ. इथं लोड गेली तर पाय कुठं भेटतो. शेवटी घाटात फिरून फिरून एक ब्रेक घ्यायला थांबलोय. कमीत कमी 60-70 किलोमीटर आम्ही ह्याच रोडला आहे, सेम ह्या रोडला. का रे 60-70 किलोमीटर असंच रोड आहे आपल्याला. काय चांगला 15-20 किलोमीटर. तसं नाही, हा रोड आपल्याला कधीपासून लागलाय. आणि मला असं वाटतंय, असं थोडं जरी मध्ये गेलं तरी लगेच इथं काहीतरी समुद्र टाईप. पण नाही, लांब येते समुद्र, लांब येत तरी पण. हा बघा एक मेंबर काळे. हा बघा, अरे ह्याचं संपनाच, अरे ह्याचं संपनाच संपत नाही ह्याचं. ए जा वाटतं मार पिऊ लाग. काय विषय वाटते? सापडा ना काय झोम गा ना, झोम कंगवा घाल. किती किलोमीटर आहे? सीएनजी अजून 10 किलोमीटर मध्ये संपून जाणार. त्याच्यानंतर आपल्याला हेच करणार आहे, पेट्रोल थोड्या वेळा वापरतो. किती पण किती रामनगोळी मध्ये आपण रामनगोळी पोहोचलो आहोत आपण.
कुठं पोहोचलो आता आपण गोकर्णाच्या थोडस मागे आहे फक्त, जास्त काही नाही. 20 का आणि आपल्याला इथं पाणी दिसलेलं आहे या प्रकारे लगेच. किलोमीटर लांब आहे. पाणी दिसलं म्हणून उतरलोय. कन्नडी बी उतरलोय सगळे. आणि द साऊथ बॉय लय बोलला रे राऊत. झाला यांचा विषय याला लागलेलं आहे जरा. हे जी पाठी मागणं मारलं गेलं ए, बोट पण आहे वाटतं तिथं. काय बोट आहे का मासे पकड. चला चला कन्नडी आहोत. मोबाईल घेतला का? लय खतरनाक व्ह्यू आहे मित्रांनो इथं. कर्नाटकमध्ये म्हणजे फर्स्ट टाइम भारी वाटलं येऊन. फर्स्ट टाइमच आलो आहे आम्ही, पण लय क्वालिटी वाटतं येऊन. ह्यांची माझ्या बघा इकडं काय चाललंय, फोटोशूट्स अँड ऑल. पण लय भारी घाट वगैरे, लोकांची घरं, इथलं कल्चरच वेगळं आहे जरा. खूप वेगळे आपल्यापेक्षा खूप वेगळे. लुंगी मॅन आहे सगळीकडे. सगळे लोक पण लय भारी बघायला वेगळं, खतरनाक जागा आहे, एक नंबर. मारू आहे सत्यम. हा? वरून उड्या मारू. आणि क्लोजेस्ट पॉइंट वर आहे सत्यम आपण. जाऊ दे, तो closest point. इकडे व्ह्यू बघतो मित्रांनो. त्या प्रकारे आपल्याला सीएनजी भेटलेले भेटले अतूट प्रयत्न नंतर शेवट सीएनजी भेटले. झाले, सुख भेटले. कारण की चालू आहे का नाही ते माहित नाही. बघू. कारण की पेट्रोलची एकच कांडी राहिली होती आणि लांब परत पेट्रोल नाही, सीएनजी नव्हतं, म्हणून आमचं जरा विषय चालू होता. झालं भेटलं आणि at the end आम्हाला सीएनजी भेटलं एकदम. नाहीये का झाला पोपट. कुठं भेटेल सीएनजी, का पे मिळेल का? मित्रांनो इथं सीएनजी संपलंय, तात्पुरतं पेट्रोल भरून घेतलं आम्ही. 4 तासांनी भेटेल म्हणले ते. 4 तासांनी 4 वाजता नंतर. 4 वाजता किंवा 4 तासांनी असे काहीतरी बोलले, तर बघू नंतर येऊन. आणि इथनं 6 किलोमीटर लांबच आमचा होमस्टे आहे, बीच जवळ. आम्ही जस्ट आता गोकर्णाला पोहोचलेलो आहे, जस्ट नाव. आता बघतोय आम्ही रूम्स बघायचं चाललंय आमचं. काय ते जरा विषय झालाय, भेटू परत. आम्ही आलोय मित्रांनो रूम बघायला पुढं. हेच नाही रूम कशी आहे. हा जाऊन बघतो पहिली रूम कशी. अशी बोवत नाही. मेन बीचच्या एकदम क्लोज आहे, तो तुम्हाला काय 500 मीटर. एकदम जबरदस्त आहे. काही विषय असला तर तुम्हाला कळण्यात येईल. दाखवल. लय दिवस झाले हाताला खाजं आलं. हा ना, थोडाफार आम्हाला असं विषय झाला का वाटतं आमचं बरं, पण बघतो आम्ही काहीतरी ॲडजस्टमेंट जुळलं तर भेटू. बाय. ती जुनी रूम बघितली, तिथे लय भंगार रूम होती, म्हणजे लय थर्ड क्लास. आता ही भेटली तर आपली गाडी पण पार्क झाली आणि चांगली रूम भेटली. ही जरा बरी रूम आहे, 2 बेड मोठे मोठे, बाकी काय नाही. एकदम बेस्ट क्वालिटी विदेशी है. कशी आहे रूम? आम्ही आलो होतो, रूम बिम बघितली, रूमचं झालं सगळं, म्हणलं जरा जाऊन यावं. आता तुम्ही व्ह्यू बघा फक्त. घेऊन जाता आहे ना. बोलव त्यांना. मित्रांनो तुम्ही व्ह्यू तर सगळा बघितला असेल. आणि आमची रूम इथनंच वर जरा पुढे गेलं ना, तिथंच रूम आहे, आणि तिथनं पुढंच हा बीचचा हा सीन आहे. लय क्वालिटी मज्जा आहे. 2-3 दिवसासाठी केली आहे रूम, आणि उद्या पण फिरणार आहे, तुम्हाला कळलंच पुढचं. बघू आता. जाऊन आलोय, सांग कसं वाटलं? एक नंबर बीच वाटला, पण बीच वरती सध्या मस्ती घालण्यासारखं Activities काहीच बंद आहेत. नाहीये. ऍक्टिव्हिटीज बंद आहेत कारण पाणी खूप आहे. रूमची सोय कशी आहे? रूमची सोय एक नंबर आहे. रूम आम्हाला एक नंबर भेटली रूम. आणि हे जे येल्लो दिसतंय ना, तिथं रूम आहे. थोड्या वेळात आम्ही तुम्हाला सनसेट दाखवू. सनसेट पण दाखवतो, पण क्वालिटी मज्जा आहे तुला. अरे काही नाही, आत्ता जरा आलो बाहेरून, त्यामुळे आडूबा केले. नाश्ता बिस्टा करून आलो ना, पसरलेच बघा कसा. जेवण करायचं. हा ना, नाश्ता करून आले त्यांना का आता निवांत बसणार, सगळे आवरणार, आणि हे सगळं झालं की परत जेवायला.
हिशोब डोक्याच्या बाहेर चालू हिशोब जरा चालू आहे. भेटू जरा थोड्या वेळ. झोपलो होतो मित्रांनो थोडा वेळ, पण जास्त थोडा वेळ म्हणता किती तासभर झालं का रे? हो, 2 तास. हां आता चाललोय जेवणाचं हे बघायला. जेवणाचं ठिकाण बघायला शोधू राहिलो आम्ही. जेवणाचं ठिकाण बघितल्यावर आम्ही जाऊ जेवण करायला. सगळे अजून झोपतच आहेत. नाही झोपत नाही. नाही, हा नाही करंद झोपत. पडवळ झोपलेला आहे. बाकी कोणी नाही. एवढ्या अंधारात आपल्याला एक खानावळ भेटलेली आहे, तर असं त्याच्याकडे जाऊन बघून येऊया आता. अशा प्रकारे आम्हाला एक खानावळ भेटलेली. गोकर्णात आल्यानंतर ना तुझा पण एवढा का तुझे शब्द काय असे फिरायला लागलेत? फिरायला लागले नाही माझे. हे भेटलेले आहेत आणि हे ते. गोकर्णात आल्यानंतर तुम्ही ना अशी माहितीच्या ठिकाणी जावं. आधीच कोणी गेला असेल तर त्यांना विचारावं, कारण की पहिल्यांदाच आल्यावर काही उमजत नाही. आता आमची किती हाल झालेली आहे, आम्हाला कळत नाही ना की कुठं जाऊ. आता पाय टेस्टी पोळी टेस्टी काही नावं दिलेली आहेत. आम्ही एका जागेवर जेवलो होतो, एक आम्हाला जेवण लय भंगार लागलं ते कालचं म्हणून. हा मग आता जरा आम्हाला अशी भीती वाटते इकडे तिकडे जेवायला, म्हणून कुणाला तरी विचारून किंवा नाही का तर ट्राय अशा प्रकारे जर तुम्ही गोकर्णाला येत असाल तर आमचा ब्लॉग रेफर करा. आणि आम्ही आता प्रत्येक माहिती पायी बघा पायी बघूया आता इथं कसं आहे नक्की, यांना विचारून बघू काय. ग्रहण चर्चा झाली चिकनवर, काय करायचं आणि काय नाही. फक्त चिकन भेटत होती इथं. आमच्या तीन किती जण आहेत रे आपले व्हेज? 3 जण आहेत ना? अच्छा हा गुरुवार कट्टर नॉन हा. एक म्हणजे मी त्यात व्हेज एक आहे आणि अजून 2-3 बाकीचे नॉन व्हेज. पण आमचाच विषय झाला तिथं नाही का. धरणारे व्हेज पण आहे. डायरेक्ट गुरुवारी आज त्यांनी डायरेक्ट दिवसभर उपवास धरला. आम्ही त्यांच्या पुढे खात होतो. आम्हाला पण जरा कसं तरी, पण नंतर म्हणलं आता करावं तरी काय, पण त्यांनी नाहीच खाल्लं. व्हेजवाल्यांचा जरा विषय झाला, कारण की ते नॉन व्हेज देत होते आणि पण क्वालिटी वाटत होतं. ठीक आहे आता इथं पुढे ते म्हणले पुढे भेटल. बीच साईड असल्यामुळे आम्हाला काही नॉनव्हेज भेटलेलं नाहीये. टेस्ट करा आज काय आहे. मित्रांनो चालता चालता आता बीचच्या कडेला आलो आम्ही. इकडे पुढं पूर्ण समुद्र आहे. झूम करून तर काय दिसणार नाही, अंधारात काय झूम करून दिसणार आहे ते. आणि एकदम बीचच्या कडेला आलेलो आहे. इकडे गेम्स चालू आहे. काय राहू काय सीन आहे, काय म्हणतो राहू तिथं भेटेल काय? भेटेल आता एक हे होम फूड आहे बघ इथं बघू मित्रांनो. बघू काहीतरी काय ठरलं तर सांगतो तुम्हाला. होम फूड म्हणजे तोपर्यंत नाही, बीचची जरा मजा घेतो आम्ही शांततेत. समुद्र फुल असा खवळलेला खवळलेला आहे इथं. 4 दिवस माहिती आहे का मासेमारी झाली नाही 4 दिवस. म्हणजे ते मासे धरायला जाते ते गेले नाहीत, कारण की बीच जरा ॲग्रेसिव्ह झाले. बीचच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी पण बंद आहेत. ॲग्रेसिव्ह मोड मध्ये बीच. अरे पण आपल्याला नाही जमणार. कॉटेजलेस फक्त एवढं आहे की जरा महागात पडते ते या गोष्टी. ते कमीत कमी किती 35-30 हजार रुपये दाखवत होतं आपल्याला तिकडे. पण ती स्पा आहे. ते स्पाच का? ओ स्पा नेक्स्ट लेवल स्पा. ते आम्हीलाच परवडणार नाही ना. आम्ही इथं कॅफे इथं बघू आता काहीतरी. हा, आणि आम्ही हात लावला तरी हात अरे आता कळलं ना, मी तुला नाही का म्हणत होतो समुद्र का जरा हे दिसतंय. ते काका सांगितलं ना तेव्हा. हे इथंच जरा बघूया बिअर चायनीज बिनीज सगळं. जस्ट जेवण झालं आणि बाहेर आलोय. तिथं आम्ही जेवलोय त्या हॉटेलमध्ये. नाव काय रे होतं तिथं? जाऊ दे नावाचे काय घेणं ते नाही, पण जेवण एक नंबर होतं. एक नंबर होतं आणि क्वालिटी एक नंबर जेवण होतं. परशुराम नाव आहे. आता इथं थांबलोय बीचच्या कडेला जरा असं. तो परशुराम नाही का तेल मागत हिंडतोय तो परशुराम. जेवण क्वालिटी होते, पण मराठी माणसाच होतं एक नंबर. हा व्हिडिओ इथंच एंड करूया आणि भेटू पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत. आता कारण काळे पडलाय त्यामुळे आम्हाला आता झोपावं लागेल. हा मग तो व्हिडिओ पण तुम्हाला दिसेल. येस. आणि अजून काय बोलायचंय? त्याला जरा मुक्काम मार लागल्यामुळे थोडा आम्ही आराम करणार आहे आता. गुड नाईट. We will meet in next vlog. Next vlog will be very nice.